नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क. जीवनात यशस्वी होण्यासाठी नुसते मेहनत करणे पुरेसे आहे का? किती मेहनत स्मार्टली करणे आवश्यक आहे? चला जाणून घेऊया. हार्ड वर्क म्हणजे काय? हार्ड वर्क म्हणजे पूर्ण समर्पणाने, जिद्दीने आणि सातत्याने केलेली मेहनत. जसे की एखाद्या विद्यार्थी रोज 10-12 तास अभ्यास करतो, पण त्याला योग्य अभ्यास पद्धती माहीत नसल्यास तो अधिक वेळ घालवूनही सरासरी मार्क्स मिळवेल. उदाहरण: एका शेतकऱ्याने जुनी पद्धत वापरून हाताने शेती करणे म्हणजे हार्ड वर्क. त्याने दिवस-रात्र मेहनत केली तरीही उत्पादन मर्यादितच राहील. स्मार्ट वर्क म्हणजे काही जाणून घेऊयात. स्मार्ट वर्क म्हणजे योग्य नियोजन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कमीत कमी वेळात जास्त परिणाम मिळवण्याची पद्धत. उदाहरण: तोच शेतकरी जर ट्रॅक्टर, ठिबक सिंचन आणि सुधारित बियाणांचा वापर करेल तर त्याला कमी मेहनतीत जास्त उत्पादन मिळेल. हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यातील फरक काय आहे? तर हार्ड वर्कमध्ये वेळ जास्त लागतो, स्मार्ट वर्कमध्ये वेळ वाचतो. मेहनत जास्त करावी लागते, हार्ड वर्कमध्ये मेहनत योग्य प्रकारे होते. पारंपरिक पद्धतीवर अवलंबून असते हार्ड वर्क. नवे तंत्रज्ञान आणि कल्पकता वापरली जाते. हार्ड वर्कमध्ये परिणाम उशिरा मिळतो, स्मार्ट वर्कमध्ये परिणाम लवकर दिसतात. कोणता महत्त्वाचा आहे आपल्यासाठी? अनेक लोक म्हणतात की स्मार्ट वर्क केला तर यश मिळेल, पण ते अर्धसत्य आहे. यशस्वी होण्यासाठी दोन्हींचा समतोल राखणं गरजेचं आहे. उदाहरण: धोनी आणि कोहली मेहनती खेळाडू आहेत, पण त्यांची स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि मानसिक तयारी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. स्मार्ट वर्क शिकण्यासाठी काही टिप्स सांगतो मी. काम करण्यापूर्वी योग्य नियोजन करा. जुन्या पद्धतींऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरा. वेळेचा योग्य वापर करा. आपल्या कौशल्यावर, स्किल्सवर सतत मेहनत घ्या. मोठ्या ध्येयाला छोटे टप्पे ठेवा, त्यामुळे ते सहज साध्य करता येईल. तर मित्रांनो, तुम्ही कोणता मार्ग अवलंबणार? फक्त हार्ड वर्क की स्मार्ट वर्कचा योग्य वापर? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.